मागील अनेक महिन्यांपासून शिवसेनेच्या कार्यालयामध्ये शाखेमध्ये जनसामान्यांचे नागरिकांचे प्रत्येक प्रभागातून पत्र येत आहेत, अर्ज येत आहेत. एकच तक्रार आहे की पाण्याचा पुरवठा ज्या पद्धतीने मीरा भाईंदर शहरामध्ये आज होत आहे त्यात फार मोठी कपात आणि तूट जाणवत आहे. एक आक्रोश मीरा भाईंदरच्या जनतेचा घेऊन महानगरपालिकेत उद्या मोर्चा काढण्याचा निर्णय हा शिवसेना पक्षाने घेतलेला आहे. प्रामुख्याने मीरा भाईंदर शहरामध्ये जवळजवळ 216-220 MLD पाणी ही गरजेची किंवा ही मंजूर झालेली गोष्ट होती, पण त्यातही कुठेतरी 70 ते 80 MLD पाणी कमी हे मीरा भाईंदर शहरामध्ये येतं आणि त्यातही मीरा भाईंदर महानगरपालिका अनेकदा महिन्यातून किमान 2 ते 3 वेळा कपात जाहीर करते. बरं, ही कपात जी असते ती एका दिवसाची असते, पण त्या एका दिवसाच्या कपातीचं जे वेळापत्रक आहे हे 24 तासाच्या पलीकडे जाऊन कधी 36 तास कधी 40 तास घडतं. इतका हा मोठा गॅप कधी सायकलमध्ये भरून काढताना पाण्याच्या नागरिकांना मात्र म्हणूया आपण असं की फार मोठी उठाबशा करावी लागते, फार मोठा त्रास सहन करावा लागतो, कारण पाण्याशिवाय कुठेही कोणतीही गोष्ट शक्य होत नाही. बरं, हे पाणी मीरा भाईंदर महानगरपालिका वाढत्या लोकसंख्येनुसार ज्या प्रकारे त्याचं नियोजन केलं गेलं पाहिजे असं नियोजन न करता एक आपण पाण्याचा दाब जो म्हणतो किंवा पुरवठा जो म्हणतो हा काही परिसरामध्ये कुठेतरी वेगळ्या प्रभागामध्ये आणि वेगळ्या परिसरामध्ये वेगळ्या लिटरमध्ये पाणी जातं आणि काही परिसरामध्ये फार कमी. उदाहरणार्थ समजा भाईंदर पूर्वचा परिसर आहे, साहेबानगरचा परिसर आहे, या ठिकाणी कुठेतरी 5000 लिटरचा पाण्याचा दाब त्या ठिकाणी होतो, पण त्याच वेळेला जसलपाकमध्ये मात्र 8000 लिटरचा पाण्याचा दाब होतो. मग ही असमानता का? याच्यामुळे सुद्धा नागरिकांचा रोष हा वाढत आहे की पाण्यातली तुम्ही एक तर असमानता ठेवता, प्रभागामध्ये परिसरामध्ये भेदभाव करता, काही ठिकाणी तुम्ही बेकायदेशीरपणे व्यापारी वर्ग, इंडस्ट्रीयल, हॉटेल यांना कुठेतरी अनधिकृत तुम्ही कनेक्शन दिलेले आहे, तिथे पाण्याचा एक वेगळा वाटा वाटला जातो. मग हे चाललं तरी काय आहे? जी मुळात पाण्याची गरज आहे ती तर तुम्ही पूर्ण करत नाहीत आहात, पण ती पूर्ण न करता सुद्धा पाण्याच्या व्यवस्थापनामध्ये इतका गोंधळ, इतका भोंगळ कारभार तुम्ही कसा काय करू शकता याचा जाब विचारण्यासाठी उद्या शिवसेनेच्या माध्यमातून आदरणीय आमदार प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मीरा भाईंदर जिल्ह्याच्या जिल्हा संघटक महिला आघाडीच्या निशाताई नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व शिवसैनिक, संपूर्ण मीरा भाईंदरची जनता, मीरा भाईंदरच्या महापालिकेनं आयुक्तांना आम्ही जाब विचारला जात आहोत. उद्या या आंदोलनाच्या माध्यमातून, या मोर्चाच्या माध्यमातून मीरा भाईंदर सर्व जनतेला मी आव्हान करतो, सकाळी 10 वाजता भाईंदर पश्चिम येथील जैन मंदिर समोरील शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयात तुम्ही जमायचं आहे. तिथून थेट चालत मोर्चा हा पालिकेवरती घेऊन जाण्यात येईल आणि पालिकेत जाऊन आयुक्तांना खडसावून या विषयाचा जाब विचारण्यात येईल. तुम्ही सर्व त्या ठिकाणी उपस्थित राहाल याची मी खात्री बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बघा, पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि आम्ही शिवसेनेचा मोर्चा असला तरी ह्याच्यामध्ये आम जनता आहे, आम महिला आहेत आणि मी सर्व पहिलं तर महिला भगिनींना आवाहन करते की आमच्यासोबत तुम्हीही मोर्चात सामील व्हा. आम्ही टमरेल मोर्चा म्हणून आयोजित केलेला आहे. 11 वाजता, उद्या दुपारी 11 वाजता हा मोर्चा असेल आणि तुम्हाला माहिती असेल की पाण्याचा एवढा दाब कमी असतो. 48 तास, 38 तास, 48 तास असं पाण्याचा वेळ ते लोक जसं वाटेल तसं हे करतात. पाण्याचं बिलही कमी होत नाही, पाण्याचं बिलही तेवढंच द्यावं लागतं. परत प्रत्येक घरामध्ये टँकर मागवावा लागतो, ते एक्स्ट्रा पैसे जातात. घरामध्ये मुलांना कॉलेज, शाळा, मिस्टरांना ऑफिस, अशामध्ये घरामध्ये चिडचिड निर्माण होते. पाणी नसल्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम होतात आणि यामुळे आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात टमरेल मोर्चा आयोजित केलेला आहे आणि मला पुन्हा एकदा मी सर्व महिला भगिनींना विनंती करते की तुम्ही ह्या मोर्चात सामील व्हा आणि आपण महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासन यांना जाब विचारणार आहोत आम्ही. धन्यवाद.